मी एक प्रश्न म्हणजे मी आपल्याला प्रश्न विचारता सुद्धा म्हणताय, पण एक मला तुम्ही सांगा की एवढी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून 97 जागा लढल्यानंतर त्यांचे 20 निवडून आले आणि 80 जागा लढून आम्ही 60 निवडून आले. तर एक निश्चित आहे की यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता कोल्ड वॉरची व्याख्या काय हेच मला कळत नाही. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्यामध्ये शिंदे साहेब होते, एकत्र हेलिकॉप्टरमधनं शिवनेरीवर गेले, तिघांनी एकत्र भाषण केली. काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं सब थंडा थंडा कूल कूल आहे म्हणून, कुठेही कोल्ड वॉर नाही हे सांगितलं. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करतोय त्याच्यामुळे कोणाचा तरी पोटामध्ये पोटसू उठलेला आहे, ते वाद लावायचा प्रयत्न करतायत, परंतु ते वाद आमच्यामध्ये लागणार नाही एवढी आमची युती महत्वाची आहे किंवा भक्कम आहे. शिंदे साहेबांनी एकदा स्टेटमेंट केल्यानंतर मी प्रतिक्रिया त्याच्यावर देणं योग्य नाही. मी एक प्रश्न म्हणजे मी आपल्याला प्रश्न विचारता सुद्धा म्हणताय, पण एक मला तुम्ही सांगा की एवढी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून 97 जागा लढल्यानंतर त्यांचे 20 निवडून आले आणि 80 जागा लढून आम्ही 60 निवडून आले. तर एक निश्चित आहे की यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण पण म्हणजे विनंती करतो लक्ष देऊ नका, एवढं मनावर घेऊ नका. दुसरा एक विषय केला की मी आदरानं सांगतो, कारण महाराष्ट्रानं मनावरच घेतलं नाही. म्हणजे कोणाच्या बोलण्यामुळे आता 97 वरनं 20 वर आले त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं, पण त्यांच्या बोलण्यामुळे आम्ही मात्र 80तले जे आम्ही लढलो ते 60 वर गेलो. त्यांनी बोलत राहावं. चाबर बांधणार 20-0 करण्यासाठी. मी कशाला मानू? आता आभार मानून त्यांना थांबवण्याची काही लोकांना गरज आहे. आम्ही आभार मानण्यापेक्षा त्यांनी जी काही एकनाथ शिंदे साहेबांवर बदनामीकारक टीका केली त्याच्यामुळे आमचा शिवसैनिक पेटून उठला, जनता पेटून उठल्या, लाडक्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी पुढे सरसावल्या आणि म्हणूनच काही लोकांना पोटसू उठलेला आहे. आणि सगळ्यात का तुम्हाला सांगतो, 4 दिवसापूर्वी की 5 दिवसापूर्वी माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला, तो काही लोकांच्या वरमी लागलेला आहे. त्याच्यामुळे हे परत सगळं चालू आहे. त्याच्यावरच ते आज बोलले की दोन्ही पवारांनी जेव्हा महाविकास आघाडी येत होती तेव्हा एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला दोन्ही पवारांनी, असं संजय राऊतांचं आज बोलणं आहे. मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाही. बरोबर आहे. काही लोकांनी असं सांगितलं स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी की माननीय शरद पवार साहेब आणि अजितदादांनी तुम्हाला विरोध केलेला आहे, पण तो देखील मोठ्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला ना. मी अनेक वेळा असं सांगितले की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे. शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काही गोष्टी जर केल्या असत्या ती वेळ देखील आली नसती. आणि शिंदे साहेब काय सांगत होते की काँग्रेस बरोबरची आघाडी तोडा आणि नॅशनल अलायन्स करा, बीजेपी बरोबर परत अलायन्स मध्ये या, ही प्रत्येक शिवसैनिकांची मागणी होती आणि त्याच्यावर विधानसभेला महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्यांवर बोलण्यापेक्षा आम्ही विधायकरित्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि त्याची प्रचिती तुम्हाला अहिल्यानगरमध्ये आली ना, सगळे एकत्र आले.